आता फक्त जंतर मंतर पुरतं मर्यादित ठेवायचं नाही. देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये काय तुमची गोष्ट नाही. आणखीन काय बोललात? गली गली में बरं. आणखीन एक गोष्ट, इकडे महिला आलेल्या आहेत, इकडे बऱ्याचशा महिला आहेत. महिलांनी मला पटकन सांगायचं, आपल्या घरात जरा थांबा नाही, आपण साधारणतः आपण साधी माणसं आहोत. आपल्या घरामध्ये साधारणतः असं मानलं जातं की साधी महिला ही झुरळाला घाबरते ना. अरे इकडे आमचं पंतप्रधान घाबरतो, अख्खं सरकार घाबरतं. जगातला सगळ्यात मोठा पक्ष ज्याने भाड्याने माणसं घेतलेत, हे भाडकं वाचलं की असं होतं. भाड्याने म्हणजे माणसं चोरून पक्ष वाढवलं ना की असा पक्ष झुरळाला घाबरतो. आता कळलं मला की हा पक्ष झुरळाला का घाबरतो. हे सत्ताधारी झुरळाला का घाबरतात? कारण यांच्याकडे स्वतःची माणसं नाही आहेत, सगळी भाडकाऊ आहेत, चोरून आणलेली गद्दार आहेत. पण आता आपल्याला एक गोष्ट ठरवावी लागेल. माझं या शिवतीर्थावरून मोदी सरकारला आव्हान आहे, आव्हान की तुम्हाला वन नेशन वन इलेक्शन घ्यायचे ना, आत्ता जाहीर करा. उद्या निवडणूक, देशाची निवडणूक आत्ता जाहीर करा. आम्ही तयार आहोत. नेशन म्हणजे काय असतं, राष्ट्र म्हणजे काय असतं, या राष्ट्राची ताकद या माजलेल्या सत्ताधाऱ्यांना दाखवून देण्याची आता वेळ आणि संधी आलेली आहे. काय असतं नेशन म्हणजे काय असतं, राष्ट्र म्हणजे काय असतं. तुम्ही या माझ्या तरुणांना, जे उद्या देशाचं भविष्य आहेत, त्यांना कॉक्रोच म्हणता. पण आज तुम्ही बेशरमपणाने तिकडे गादीवरती बसलायत. जर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नसतं तर त्यांची बुडं टेकायला ह्या गाद्या मिळाल्या नसत्या. जे क्रांतिकारक फासावर गेले, काय वय होती त्यांची? सुखदेव, राजगुरू, भगतसिंग, किती नावं घ्यायची. चापेकर बंधू,